अगदी खुसखुशीत आणि भरपूर सारे लेयर्स असलेली बट्टी सोबत तूप आणि आंबट गोड असं वरण. असा जर जेवणाचा बेत असेल तर का नाही आवडणार, तेही अशा थंडीत. तेच आज आपण करणार आहोत. रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. सर्वात पहिल्यांदा आपण पीठ मळून घेऊया. मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये 4 चमचे मीडियम साईजचा रवा घातला आहे. जर पीठ जाड दळलेलं असेल ना गव्हाचं, तर रवा घालायची काहीच गरज नाही. 1 चमचा मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि पाव चमचा हळद, 1 चमचा ओवा हातावर क्रश करून थोडासा घालायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि आपली जी बाटी आहे ती खुसखुशीत होण्यासाठी मी इथे 2 चमचे तूप घालते. तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि पिठाचा असा गोळा व्हायला लागला म्हणजे तूप आपलं व्यवस्थित सगळ्या पिठाला लागलं आहे. हे मळताना मी इथे 1 ग्लास गरम पाणी, गरम म्हणजे कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्याने हे पीठ मळायचं आहे. बाटी आहे ना ती नंतर तेलामध्ये तळली तरीही चालेल, पण मळताना मात्र त्यामध्ये तूप आवर्जून घाला, त्यामुळे ना ती अगदी छान खुसखुशीत होते. इथे माझं पीठ मळून झालं. आपल्याला घट्ट असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि याला अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवून देऊया. मी इथे 4 डाळी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि चण्याची डाळ छोटी छोटी वाटीने घेतलेले, सगळ्या समप्रमाणात आहेत. त्यामध्ये 1 ग्लास पाणी, चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद घालून कुकरला याची शिट्टी करायला ठेवूया. आता आपलं पीठही बघा छान सॉफ्ट झालेलं आहे. मगाशी अगदी घट्ट गोळा होता, आता ते छान मुरलं गेलं आहे. आता मी याचे 5 गोळे करून घेतलेत आणि एक मोठीशी पोळी लाटून घ्यायची आहे. आणि आपली बाटी आहे ना ती छान खुसखुशीत होण्यासाठी मी याला मध्ये तेल लावते, म्हणजे सगळीकडे छान तेलाने स्प्रेड करायचं आहे आणि मी जसं दाखवते ना व्हिडिओमध्ये तसंही फोल्ड करायची आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा मी नंतर दाखवेनच की आपण बाटीनंतर जेव्हा कट करतो ना तेव्हा किती छान त्याला लेयर्स पडतात. आणि जर तुम्ही डायरेक्ट त्याला फक्त गोळा केला ना तर असे लेयर्स पडणार नाहीत, म्हणून या पद्धतीने नक्की करा. आता मी हलक्या हाताने त्याला जवळ केले आणि अशाच पद्धतीने सगळे गोळे मी करून घेतलेत. चाळणीला थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे सगळे गोळे ह्यावर अरेंज करून घेऊया. पाणीही मी एकीकडे गरम करायला ठेवलेलं आहे. हे वाफवून घ्यायचेत आपल्याला साधारण 15 मिनिटासाठी. आता हे वाफतायत तोपर्यंत आपण कुकरला शिट्टी आता होऊन गेली आहे, डाळीला फोडणी करून घेऊया. कढई छान तापली की त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं आहे. त्यामध्ये 1 चमचा राई, 1 चमचा जिरं आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या मी इथे ठेचून घेतल्यात. तुम्ही कापून घेतल्या तरीही चालेल, पण ठेचल्या ना की त्याचा फ्लेवर अजून छान येतो. 10 ते 12 कढीपत्त्याची पानंही घातलेली आहेत. 1 टीस्पून एवढं हिंग घातलं आहे आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. तो व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून ठेवलेल्या त्याही घातल्या आहेत आणि 1 मोठा टोमॅटोही ॲड केला आहे. हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया. आपण यामध्ये सुखे मसाले ॲड करूया. मी इथे चिमूटभर हळद घातली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी 1 चमचा मीठ घातलं आहे. आता याला वाफेवर आपण असंच ठेवून देऊया आणि तोपर्यंत बघा आपले हे ज्या बाटी आहेत त्याही छान त्याला वाफ लागली आहे आणि ह्या झालेल्या आहेत. त्याला गार करून घेऊया. आता आपल्या सगळ्या मसाल्यालाही व्यवस्थित वाफ लागलेली आहे. यामध्ये मी 2 चमचे फक्त गरम पाणी घातलेलं, म्हणजे मसाले कुठेही लागू नये ना म्हणून, आणि टोमॅटोही सॉफ्ट झालेत. त्यामध्ये हे उकडलेली जी डाळ आहे ना ती ॲड करूया. या डाळीला छान फ्लेवर येण्यासाठी मी इथे चिंच घालते आहे. तुम्ही कोकमही घालू शकता. चिंच मी गरम पाण्यामध्ये साधारण 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवलेली आणि 1 चमचा गूळही घालते. तुम्हाला नाही आवडत असेल नाही घातलं तरीही चालेल. आता याला उकळी आली की त्यावर कोथिंबीर घालूया आणि आपली डाळ रेडी झाली आहे. आपल्या बाटीही छान गार झाल्या आहेत, त्याला आपण कट करून घेऊया. थंड झाला ना की याचे तुकडे व्यवस्थित पडतात आणि तुम्ही बघताय किती छान याला लेयर सुटलेले आहेत. इथे मी तेल गरम करून घेतले. जास्त हाय फ्लेमवर नाही करायचे, मीडियम फ्लेमवरच मी हे फ्राय करते, म्हणजे याचे जे लेयर्स आहेत ना ते व्यवस्थित अगदी सुटतात. तुम्ही बघताय छान असे आपले ह्याचे बाटीचे लेयर सुटलेले आहेत. याच पद्धतीने आपण सगळ्या बाटी इथे फ्राय करून घेऊया. अगदी खमंग खुसखुशीत अशा या बाटी होतात आणि त्या नुसत्या खायला पण ना खूप छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि आपण आज कशा खाणार आहोत तर मस्त चुरणार या बाटी, त्यावर डाळ, साजूक तूप आणि सोबत आहे कांदा आणि लिंबू. तुम्ही नक्की करून बघा आणि कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.